नमस्कार, मेट्रो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे जामखेडमधून। जामखेड डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी नंदू परदेशी यांची निवड झाली आहे। जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नगर रोड जामखेड इथे हा सोहळा पार पडलाय। यावेळी जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना आणि त्यांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक वीर, सुजित धनवे, तुळशीदास गोपाळघरे, अजय अवसरे, रियाज शेख, तर सदस्य म्हणून अमृत कारंडे, रोहित राजगुरू, सुतोष गायकवाड, धनसिंग साळुंके, ऋषिकेश कुचेकर, सुनील गोलांडे, राजू भोगिल यांची निवड करण्यात आली असून पत्रकारांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील असं प्रतिपादन राजा माने यांनी केलं। डिजिटल मीडिया शिवाय पर्याय राहिलेला नव्हता। मुख्यमंत्री असो अथवा आपल्या गावचा ग्रामसेवक असो, त्याला जर लोकांशी संवाद साधायचा असेल, त्याला जर लोकांना बोलायचं असेल, लोकांना निरोप द्यायचा असेल तर फेसबुक लाईव्ह असेल किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरचं लाईव्ह असेल आणि डिजिटल पत्रकारांच्या मदतीशिवाय हे करणं अशक्य होतं। आणि त्या काळात तुम्हाला मला आणि जगाला कळून चुकलं की बाबा खरा प्रभावी मीडिया म्हणून जगात डिजिटल मीडिया हा मुख्य प्रवाह पत्रकारितेतला म्हणून नावारूपास येतो आहे। आणि ते आपल्याला कोरोनाचा काळ संपल्यानंतर लगेचच जाणवलं। गावोगावी अगदी 5,000 लोकवस्तीच्या ठिकाणी देखील 3 डिजिटल पत्रकार। आणि परिस्थिती अशी झाली की एखादी पत्रकार परिषद बोलवली तर 150-150 पत्रकार आणि त्यात डिजिटल पत्रकारांची संख्या मोठी, असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं। आणि ते चित्र बार्शीत अनुभवत असताना कोरोनाच्या काळात मग मी राज्यातल्या जे ज्येष्ठ संपादक आहेत किंवा अरुण खोरे असतील किंवा राजीव खांडेकर असतील, या सगळ्या मंडळींशी मी संवाद साधला किंवा डिजिटल मीडिया याला आता पुढच्या काळात खूप महत्त्व आणि प्रभाव त्याचा राहणार आहे। आणि हे सगळं विस्कळीत आहे। विस्कळीत या अर्थानं आहे की बाबा यांना चेहरे नाहीत। आज एक जमाना असा होता की बाबा अमुक जिल्हा म्हणलं की 4-5 पत्रकारांची नावं सामान्य माणूस सांगायचं। आज तसं राहिलेलं नाही। आज डिजिटल पत्रकारिता प्रभावी झाली पण चेहरे मात्र समाजाला माहीत नाही। तुम्हाला सांगायचं झालं तर की बाबा हे आत्ता आपण देशमुख हत्या प्रकरण एवढं हे करतोय, पण हे सुरुवातीला उचललं कुणी? हे डिजिटल पत्रकार। कुणी उचललं हे सांगू शकत नाही। म्हणजे चेहरे मात्र मागं राहून ही पत्रकारिता मात्र प्रभावीपणे पुढं जात असल्याचं लक्षात आलं। आणि हे सगळं बोलल्यानंतर सगळ्या ज्येष्ठांनी, काही निवृत्त अधिकारी माहिती खात्यातले माझे मित्र की संचालक पदापर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांचे PRO राहिलेले अधिकारी मित्र, त्या सर्वांनी मला सांगितलं की तूच पुढाकार घे, आता तू व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि याला दिशा देण्याचं काम आपण राज्यात सुरू करू। आणि त्यातून या डिजिटल मीडिया संघटनेचा जन्म झाला। माझे सहकारी मित्र बाळासाहेब आता बोलून गेलेले आहेत आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची किंवा पत्रकारांना या संघटनेची खरी गरज काय आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं खरे प्रश्न काय आहेत ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेच आहे। पुनश्च त्या प्रश्नाचा उल्लेख मी तर करणार नाही, परंतु आज माझ्यासारख्या एक गोरगरीब आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गेली 20 वर्षापासून प्रामाणिकपणे पत्रकारी करणाऱ्या पत्रकाराला खरा अर्थ हे पत्रकारितेत आणणारे माझ्या आदरणीय गुरुवर्य नासिरबा असतील, अशोक निलवणकर असतील आणि यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी पत्रकारितेमध्ये आलो आणि ती प्रगती होत गेली। वेळोवेळी त्यांचे सल्ले ऐकावे लागले, त्यांचे शिव्या शाप खावा लागल्या। म्हणजे मी घडायचं म्हणल्यानंतर टाकीचे गव्हात शिवाय देव पण येत नाही आणि मी घडलो। त्यांनी मला सांभाळलं, चांगलं केलं, नाहीतर ह्या पत्रकारी क्षेत्रामध्ये टिकणं एवढं सोपं नव्हतं। आणि त्यानंतर
माननीय इक्बाल सरांची बी गाठभेट रियाजभाई यांनीच घालून दिलेली आहे. जी वस्तुस्थिती आहे ती वास्तव असतं ते कधी कुणी नाकारून असतं. मी मोठा नसतो, काही नसतो, कुणीतरी त्याच्या पाठीमागं ताकद असते. ती ताकद आज या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांचे कृपाशीर्वाद या कार्यक्रमाला लाभले. सर्वच वरिष्ठांनी या ठिकाणी सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. सगळ्यांनी या ठिकाणी कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि आदरणीय इक्बाल सर आणि त्यांची टीम आणि माने साहेब यांनी जो आमच्यावर विश्वासार्थ केला आहे तो विश्वास आम्ही पुढील काळामध्ये निश्चितच टिकवणार आहोत. आणि डिजिटल मीडिया संघटना ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सगळीकडे काम करते त्याच पद्धतीने जामखेड आणि परिसरामध्ये काम करील. आणि निश्चित या संघटनेचं नाव आणि उच्चांक आणि सभासदांचे प्रत्येक प्रश्न मिटवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्नाची सर्वती करण्यासाठी मी आपल्याला ठाम विश्वास देतो की मी ठाम राहील. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष दत्तराज पवार, सल्लागार श्रीकृष्ण दुशी, सचिव पोपट गायकवाड, पिंपरखेड सहसचिव धनराज पवार तर खजिनदार म्हणून फारुख शेख यांची निवड करण्यात आली आहे. आम्हाला संधी दिल्यामुळे जोमात कामं करू, असे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी म्हटलंय. डिजिटल पत्रकाराची नोंदणी करून सदस्य नोंदणी करण्याचं संघटनेच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार तथा जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, अशोक निमोणकर, सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, किरण रेडे, राजू भोगिल यांच्यासह इतर पत्रकारांच्या वतीने करण्यात आला. कार्यकारिणी निवडीनंतर उपस्थितांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आणि मान्यवरांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं. पाहत रहा मेट्रो न्यूज.